नमस्कार. प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत. आपण बघतोय सोलापूर जिल्ह्यातील सर्वात गाजलेली जिल्हा परिषद गट म्हणजे वाखरी जिल्हा परिषद गट. या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत. त्याचपैकी आपण पाहतोय की ज्याच्या पाठीमागे मोठं राजकीय पाठबळ असणारे उमेदवार म्हणजे त्या ठिकाणी सौ प्रीतीताई वामन यलमार. आता हे नाव मोठ्या ताकदीचं किंवा मोठी राजकीय ताकद आपण कशासाठी म्हणतोय? खरं तर तसं पाहायला गेलं तर अभिजित पाटील यांच्या गटाकडून अनेक 3-4 नावं आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रथमतः नाव येतं समाधान गाजरे सर. ते सध्या विद्यमान संचालक आहेत. तसेच तानाजी काका बागल हे सुद्धा विद्यमान संचालक आहेत. त्यांच्याच घरातील संतोष काका बागल यांच्या घरच्यांना त्या ठिकाणी उमेदवारी द्यायचा प्रयत्न चालू आहे. हे असताना तिसरे संचालक म्हणजेच त्या ठिकाणी धनंजय काळे यांना सुद्धा त्या ठिकाणी नाव त्यांचं चर्चेत आहे. हे असताना आता हे झाले अभिजित पाटील यांच्या गटाकडून. तसंच संग्राम गायकवाड यांच्या सुद्धा घरच्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी म्हणून ते भगीरथदादा भालके यांच्या गटाकडून त्या ठिकाणी मोठी ताकद लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर भगीरथदादा भालके आणि अभिजित आबा पाटील हे एकत्र येणार की विविध आपले पक्षाच्या माध्यमातून आपापले उमेदवार त्या ठिकाणी ठेवणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आता हे असताना संग्रामजी गायकवाड यांच्या पोस्टरवरती सुद्धा अभिजित आबा पाटील यांचा फोटो आहे व संतोष काका बागल यांच्या पोस्टरवर सुद्धा अभिजित आबा यांचा फोटो आहे. जनता संभ्रमात आहेत. परंतु हे असताना हे सगळं होत असताना त्या ठिकाणी सौ प्रीतीताई वामन यलमार यांच्या पोस्टरवर मात्र परिचारक कुटुंब आणि त्या ठिकाणी असणारी एकनिष्ठता अनेक दिवसापासून प्रीती वामन यलमार यांचं जे काम आहे त्या ठिकाणी परिचारक कुटुंबांच्या निगडीत किंवा त्यांच्या सोबत हे काम आपल्याला पाहायला मिळते. आता हे असताना राजकीय मित्र म्हणून त्या ठिकाणी माढ्यातील रणजितभाई शिंदे आणि परिचारक गटानं म्हणजेच प्रशांत मालक परिचारक यांचं जे काही जीवाभावाचा संबंध आहेत ते राजकारणाच्या पलीकडे आहेत. नव्हे तर राजकारणात सुद्धा हे सोबत अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी राजकारणात बघतोय. मग माढा लोकसभेची निवडणूक असू द्या, माढा विधानसभेची निवडणूक असू द्या, त्यामध्ये त्या ठिकाणी प्रशांत मालक परिचारक यांची साथ त्या ठिकाणी रणजितभाई शिंदे यांना मिळाली. आता तसं पाहायला गेलं तर ही जिल्हा परिषदेची निवडणूक, यामध्ये सुद्धा दोघं एकमेकांना मदत करण्याची चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होत चाललेलं आहे. खरं तर आता नेमकं काय होणार पुढच्या काळात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं. तसं पाहायला गेलं तर उद्या 11 तारखेला म्हणजे खेळ पैठणीचा या माध्यमातून वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये खूप मोठमोठे त्या ठिकाणी मतदारांसाठी कार्यक्रम होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यातच प्रीती वामन यलमार यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी 11 तारखेला सर्वात मोठा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये प्रथम बक्षीस हे स्कूटी असणार आहे आणि मागील 5 बक्षीस सुद्धा मोठी आहेत. त्यामध्ये आता खरं तर राजकीय ताकद कशी मोठी याकडे आपण प्रथमतः पाहणार आहोत. खरं तर त्या आपण बघायला गेलं तर रणजितभाई शिंदे हे अभिजित पाटील यांच्या विरोधात विधानसभेला उभे राहिले होते. त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी ऊस क्षेत्र कारखाना असल्यामुळे त्यांचा सुद्धा मोठा वर्ग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये नदीच्या वरची गावं आणि वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये नदीच्या खालची गावं. आता नदीच्या खालची गावं म्हणजे देवडे, पटवर्धनकुली, आवे, तरडगाव. खर तर या गावामध्ये परिचारक आणि शिंदे घरांचं दोघांचं राजकीय वजन त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात आहेत. आता या दोघांचं वजन असल्या कारणाने सध्या जो परिचारक कुटुंबाकडून उमेदवारी घेईल त्याचं वर्चस्व राहणार अशी चित्र त्या ठिकाणी दिसू लागले. त्याच बरोबर अभिजित पाटील यांच्याकडून उमेदवार असणारे संतोष काका बागल आणि त्या ठिकाणी संग्रामजी गायकवाड यांच्यामध्ये सुद्धा मोठी चुरस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी ते पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अभिजित पाटील यांच्याकडून संतोष काका बागल हे सुद्धा मोठी ताकद लावताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर ज्यांच्या पोस्टरवरती भगीरथदादा भालके, अभिजित आबा पाटील, कल्याणरावजी काळे साहेब यांचं सर्वांचं फोटो असून संग्रामजी गायकवाड हे प्रचार करत आहेत. नेमकी ही चुरस अतिशय जोमात चालत असताना प्रीतीताई यलमार ह्या वेगळ्याच प्रचारात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते कसं म्हणजे रणजितभाई यांच्या शिंदे यांचा असणारा मोठा वर्ग आणि परिचारक घटनेची असणारी मोठी ताकद ही जर एकत्र आली तर नक्कीच या दोन्ही उमेदवाराला त्या ठिकाणी ताकदीची ठरू शकते. यातच मोठी चर्चा म्हणजे त्या ठिकाणी समाधानदादा काळे यांची पत्नी त्या ठिकाणी मोनिकाताई काळे हे सुद्धा रिंगणात आपल्याला येताना पाहायला मिळतात. आता ही चुरस आणखीच एक भर देणारी चुरस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर आता या अनुषंगाने 4 म्हणजे चौरंगी लढत लागणार की काय असं सुद्धा चित्र दिसतंय. आता यामध्ये एका साईडला परिचारक कुटुंब, शिंदे घराणं हे एकत्रित येण्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसू लागतंय. दुसऱ्या साईडला समाधान काळे हे वैयक्तिक त्या ठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत. एका साईडला परत संतोष काका बागल आहेत, नंतर संग्रामजी गायकवाड आहेत. हे असताना आता अपक्ष उमेदवार सुद्धा यात एंट्री करणार आहेत. नेमकी या गटामध्ये असणारी चुरस कुठपर्यंत ही आता या लोकांना हे करणार हे आपल्याला पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आमच्या माध्यमातून आम्ही तर दाखवायचा प्रयत्न करूच, पण तुर्तास तरी प्रीतीताई वामन यलमार ह्या त्या ठिकाणी परिचारक कुटुंबाकडून आणि शिंदे कुटुंबाकडून म्हणजे एक राजकीय मोठं पाठबळ समोर घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते. हे असताना परिचारक घराण्याकडून
त्या ठिकाणी अनेक जणांनी उमेदवारी मागितलेली आहे. आता ते पाहायला गेलं तर वाखरी गटातून अनेक जण इच्छुक आहेत. नंतर आपण बंडीशेगाव गटात आपण बघतोय प्रीतीताई येलमार आहेतच. नंतर पुढे आपण वाडीकुर्ली आलो, वाडीकुर्ली असतील किंवा पिराची कुर्लीमध्ये सुद्धा उमेदवारी मागण्यात आलेली आहे. पटवर्धन कुर्लीमध्ये उमेदवारी मागण्यात. आता ही उमेदवारी मागण्यात का आली आहे? कारण या गावामध्ये मोठं मतदार त्या ठिकाणी त्या गावाचा आहे. त्यामुळे या मोठ्या गावामध्ये उमेदवारीचा हट्ट करण्यात येतोय. आता खरं तर शेळवे गटातून त्या ठिकाणी शशिकांत नागटिळक डॉक्टर यांनी सुद्धा आपल्या आईसाठी उमेदवारी ही पांडुरंग परिवाराकडून मागितलेली आहे. हे पाहत असताना पिराची कुर्लीमधून मागितलीच. आता यामध्ये नेमका पांडुरंग परिवार काय निर्णय घेणार आणि प्रीतीताई वामन यलमार यांच्या पाठीमागं कसा पांडुरंग परिवार आणि माढ्यातील रणजितभाई शिंदे यांचा परिवार कसा मागे राहणार आणि पाठबळ कसं एकत्र करून त्या ठिकाणी विजयाच्या घोडदौडीकडे कसं जाणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तुर्तास तरी संतोष काका बागल आणि संग्रामजी गायकवाड हे सुद्धा तेवढ्याच ताकदीने येताना आपल्याला पाहायला मिळतात. यात असतानाच कारखानदारी क्षेत्रामधील समाधानदादा काळे यांची सुद्धा एंट्री झाल्याने मोठी खळबळ त्या ठिकाणी वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता हे चौरंगी लढत कशी लागणार, कशा पद्धतीने हे राजकारण पुढे आपल्याला दिसणार हे आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तुर्तास तरी जशाच तसं वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये एकमेकाच्या कार्यक्रमाला एकमेकाचा कार्यक्रम त्या ठिकाणी फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि खर तर वाखरी जिल्हा परिषद गटातील मतदारांना एक वेगळीच पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. आता हे असताना नेमकं वाखरी जिल्हा परिषद गटामधील सुज्ञ नागरिक मतदार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुर्तास तरी आपण थांबूया. कॅमेरामन तुषारसह सूरज कवलगे, प्रभात न्यूज.